नाशिकमध्ये पहिल्याच एआय लॅबचं उद्घाटन करण्यात आलंय। मंत्री दादा भुसेंनी या लॅबचं उद्घाटन केलंय। 5वी पासून विद्यार्थ्यांना मिळणार एआय ड्रोनचे शिक्षण। तर नाशिक जिल्ह्यात 13 एआय लॅब उभारण्यात आलेत। मला वाटतं की आपल्या सर्वांना माहिती आहे, मोबाईल, कॉम्प्युटर आणि एआयचा जमाना येऊ घातलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी सज्ज असले पाहिजेत। त्यांनाही जगाच्या पाठीवरचं आधुनिक तंत्रज्ञान त्याचा लाभ मिळायला पाहिजे। या भावनेतून ही लॅब या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक तालुक्याला एक लॅब अशा पद्धतीने डेव्हलप केली जाईल आणि त्या तालुक्यातल्या शाळेंच्या विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी आयोजित करून त्यांना हे तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। या लॅबचे मागे उद्दिष्ट असं आहे की आपले ग्रामीण भागाचे जे मुलं आहेत त्यांच्या रोबोटिक्स मध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग मध्ये रुची निर्माण करण्यासाठी अशी लॅब्सची निर्मिती करण्यात येत आहे। याच्यामध्ये आता एआय जे तंत्रज्ञान आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे आहे, याचा वापर मुलं कशा करू शकतो त्याची जाणीव त्यांना देण्यासाठी 3D प्रिंटिंग सारखी नवीन नवीन टेक्नॉलॉजी, स्क्रीन प्रिंटिंग, वुड कटिंग, प्रोटोटाइपिंग अशी वेगवेगळी जे ज्ञान मुलांना नंतर भेटतो, कॉलेजच्या नंतर भेटतो, आजच जर त्यांना भेटले तर ते खूप हुशार आणि त्यांचे पूर्णपणे सर्वांगीण विकास आपण करू शकणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।